विदर्भाच्या भटकंतीची ही आजच्या आमच्या 5व्या दिवसाची एक रम्य संध्याकाळ. आत्ता आपण कुठे आहोत मित्रांनो? भिवागड. पेंच धरणाने विळखा घातलेला हा भिवागड. या बाजूला आपलं पेंच धरण. या ठिकाणापासून आपण चढाई चालू केली होती. सुंदरवाल्या इथे निर्माण झालेलं एक भगवा असं 1600 रुपये मिळाली. सुंदर असा हा भिवगडाचा परिसर. विदर्भातली ही आजची सायंकाळ, आजच्या दिवसाचा शेवट या सुंदर सूर्यास्ताने. राम राम मंडळी, विदर्भाच्या भटकंतीत तुमचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत किल्ले भिवगडाच्या भटकंतीला. चला तर पेंच धरणाजवळचा हा भिवगड आता आपण पाहूयात. पेंच धरणाच्या बाजूने आपण आता किल्ल्यावर जात आहोत. डाव्या हाताला आपल्याला हे पेंच धरण दिसत आहे. समोर आपल्याला हा डोंगरावर दिसत असलेला भिवगड. साधारण अर्ध्या तासाची वाट पार करून आपण किल्ल्यावर पोहोचतोय. पेंच धरणाच्या बाजूने येत असताना आपल्याला एके ठिकाणी हा ओढा येतो. तो ओढा पार करून आपल्याला किल्ल्याकडे जाता येते. अशी ही चढाईची वाट. राहायची ही जंगलाची वाट आता चालू झालेली आहे आणि आपल्याला समोर दिसणारा भिवगड. पेंच धरणाचे पाणी बऱ्यापैकी जंगलाच्या आत शिरलेले आहे. सुंदर अशी गडाची वाट. पूर्ण वाट मळलेली आहे, त्यामुळे कुठं चुकण्याची शक्यता येत नाही. मधल्या टप्प्यात आल्यावर जरा चढाई उंच आहे. संध्याकाळचे 4:30 वाजत आलेले आहेत. सूर्यनारायण परतीच्या प्रवासाकडे निघालेले आहेत आणि हा आपला शेवटचा चढाईचा टप्पा. सुंदर असं हे निसर्गचित्र. आमचे सहकारी दमून भागल्यानंतर थोडीशी विश्रांती म्हणून येथे थांबलेले आहेत. गडाच्या ह्या टप्प्यावर पोचल्यानंतर आपल्याला हा समोर दिसणारा पेंचचा विस्तीर्ण असा जलाशय आणि हा मावळतीकडे चाललेला सूर्यनारायण. सुंदर निसर्ग चित्र आपल्याला इथे पाहावयास मिळते. गडावर वर पोचल्यावर आपल्याला हे तटबंदीचे अवशेष इथे दिसतात. जसजसं पुढे जाऊ तसतसे आपल्याला आणखीन अवशेष गडाचे दिसतील. पाहूयात काय काय पाहता येते ते. वरच्या बाजूस आल्यावर आपल्याला जी तटबंदी दिसली होती तिचे अजून अवशेष, की बाबा ज्यातून आपल्याला ही शक्यता आहे की येथे बुरुज असण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने हे अवशेष आपल्याला इथे दिसतात. चला
पुढे बघूयात. उतारावरच्या ह्या दगडांची ही इथे केलेली मांडणी. इथे आपल्याला गडावरील एक देवाचं ठाणं दिसत आहे. आतल्या बाजूस गडदेवता आहे. इथून पुढे आपल्याला दिसणारे पेनचं घनदाट असं जंगल. आता दिसलेल्या देवाच्या ठाण्यापासून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला हे अवशेष पाहता येतात. एकावर एक सपाट अशी दगडी रचून ही तटबंदी किंवा बुरुज इथे बांधण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे आपण गडाच्या सर्वोच्च ठिकाणावर पोहोचलेलो आहोत. या ठिकाणावर आपल्याला पेंचच्या धरणाचा नियंत्रण असा नजारा, जिथून आपण ट्रेक चालू केला होता. मावळ तिकडे निघालेले सूर्यनारायण. इथे आपल्याला गडावरील भीमसेन कुवारा देवस्थान दिसत आहे. समोरून तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीने हे देवस्थान आपण समोरून पाहू शकतो. समोर दिसणारं पेनचं विस्तीर्ण असं जलाशय. देवस्थानापासून आपण थोडं आता पुढे चालत गडाच्या दुसऱ्या टोकावर जात आहोत. डाव्या हाताला आपल्याला हा दिसणारा पेंच धरणाचा विस्तीर्ण असा जलाशय. या भागातून आपण चढाई चालू केली होती. पाहूयात पुढे आपल्याला काय काय दिसते अजून. हा गडाच्या मागच्या बाजूला दिसणारा पेंच धरणाचा नजारा. आणि आपण जिथून सुरुवात केली तो ह्या बाजूचा पेंच धरणाचा हा भाग. असा संपूर्ण गडाला विळखा घालून या बाजूलाही पेंच धरण फुगवटा आपल्याला दिसत आहे. विदर्भाच्या भटकंतीची ही आजच्या आमच्या 5व्या दिवसाची एक रम्य संध्याकाळ. आत्ता आपण कुठे आहोत मित्रांनो? विवागड. भिवागड. पेंच धरणाने विळखा घातलेला हा भिवागड. या बाजूला आपलं पेंच धरण. या ठिकाणापासून आपण चढाई चालू केली होती. असा विळखा घालून या बाजूलाही पेंच धरणाचा फुगवटा आपल्याला दिसेल. विदर्भातली सुंदर अशी आजची रम्य संध्याकाळ किल्ले भिवगडावर आपण अनुभवलेली आहे. सुंदर वेळ घालवता आलेला आहे इथे आम्हाला. चला पाहूयात अजून देवस्थानाकडे जाऊयात. संध्याकाळची वेळ झालेली आहे. सूर्यनारायण आपल्या परतीच्या वाटेकडे निघालेले आहेत आणि निघताना त्यांनी आकाशात रंगांची अशी सुंदर उधळण केलेली आहे.
पाहू शकतो आपण. सुंदरवाल्या इथे निर्माण झालेलं एक भगवा असं रम्य संध्याकाळी खाली जायचं आता खालून गाडी आहे आता हा जो रस्ता आहे खालून इकडे गाव. किल्ल्यावरील भीमसेन कोवारा देवस्थान आहे हे. त्याचे आपण आता दर्शन घेऊयात. बघ सुंदर सांजवेळी मित्रमंडळांचं चाललेलं हे फोटो सेशन. ₹1600 मिळाली. सुंदर असा हा भिवगडाचा परिसर. विदर्भातली ही आजची सायंकाळ, आजच्या दिवसाचा शेवट या सुंदर सूर्यास्ताने. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बघत राहा व्हिडिओ विदर्भाचे.